नमस्कार. BMS सेकंड इयर रसशास्त्र एवं भेषज कल्पना या विषयातील आज आपण पेपर 1मधील रस किंवा पारा म्हणजेच पारद ह्या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण त्याचे पर्याय, त्यानंतर त्यामधील दोष, त्यानंतर त्याच्या ग्राह्यत्व आणि रसतरंगिणीनुसार पारदातील अष्टमहादोष ह्या सर्व टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. तसंच रसशास्त्र संबंधित इतर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा तुम्ही एकदा प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. BMS सेकंड इयर संबंधित MUHSची युनिव्हर्सिटी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा एकदा अवश्य पहा. तर सुरुवातीला रसाची व्याख्या किंवा निरुक्ती. रसनात सर्व धातूनाम रस इत्यभिधीयते. रस म्हणजेच पारा. पारद सर्व धातूंच्या बाबतीत बुभुक्षित असतो. सर्व धातूंना स्वतःमध्ये सामावून घेण्याची क्षमता पारदामध्ये असते. त्यानंतर वार्धक्य, विकार व मृत्यू यांच्या नाशार्थ याचे औषधातून सेवन केले जाते. पारद हा सर्वश्रेष्ठ असल्याने योगवाही द्रव्य ठरतं. पारद हे भगवान शंकराच्या देहातील प्रसादभूत धातू असल्यामुळे त्यास रस असे म्हणतात. तर हे होतं पारदबद्दल इंट्रोडक्शन. नेक्स्ट पॉईंट आहे पारदाचे पर्याय. आता विविध आचार्यांनुसार किंवा विविध वर्गीकरणातून पारदाचे पर्याय सांगितलेले आहेत. त्यामध्ये सुरुवातीला आध्यात्मिक भेदाने शिववीर्य, हरबीजम, त्रिलोचन, शिवबीज, रजस्वला हे पर्याय आहेत, रजस्वल. त्यानंतर देहवादात्मक पारद, पारत, अमृत, रसायन आणि मृत्यूनाशन. धातुवादात्मक रस, महारस, रसेंद्र, रसधातू, रसनात, मिश्रक आणि सिद्धधातू हे पर्याय तुम्हाला MCQला देखील विचारले जाऊ शकतात. दार्शनिक जीव, दिव्य आणि जैव. गुणात्मक अमर, सूक्ष्म आणि अनंत. पारदास दिलेल्या या पर्यायाची नावांचा अभ्यास केल्यास त्याचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य उपमा अलंकारातून दर्शविलेले आध्यात्मक महत्त्व लक्षात येते. पारद हे एक खनिज द्रव्य असल्याने ते भूगर्भातूनच प्राप्त होते. पारदाची निसर्गातील प्राप्ती दोन प्रकारे होते: मुक्त अवस्थेतील पारद आणि संयोग अवस्थेतील पारद. पारा आपल्याला कुठून प्राप्त होतो तर आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जर्मनी, इटली, रशिया, स्पेन, तिबेट आणि हिमालयाज. तुम्ही मॉडर्नमध्ये तुम्हाला माहिती असेल की पारा म्हणजे मर्क्युरी, त्याचा फॉर्म्युला आहे Hg. आता नेक्स्ट पॉईंट आहे पारदातील दोष. भूगर्भात असताना पारदात अनेक खनिज पदार्थ रासायनिकदृष्ट्या मिश्रित असतात. म्हणजे ते जेव्हा अंडरग्राऊंड असतं तेव्हा त्याच्यामध्ये खूप मिक्सचर असतं वेगवेगळ्या द्रव्यांचं. त्यामुळे त्यात सामावलेल्या द्रव्यांचे इष्ट किंवा अनिष्ट परिणाम व औषधी गुणधर्म दिसून येतात. यातील शरीरावर अनिष्ट परिणाम दाखवणाऱ्या गुणांनाच पारद दोष असं म्हणतात. म्हणजे शरीरावर जे वाईट परिणाम होतील त्यांना पारद दोष असं म्हटलेलं आहे. तर पारद दोष नैसर्गिक, योगिक आणि औपाधिक अशा प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे रसरत्न समुच्चयामध्ये. नैसर्गिक 3 सांगितलेले आहेत: विष, वन्नी आणि मल. विषामुळे मृत्यू होतो, वन्नीमुळे संताप आणि मलामुळे मूर्छा उत्पन्न होते. योगिक 2 सांगितलेले आहेत: नाग आणि वंग. नाग दोषामुळे जाड्यत्व, तसंच नाग व वंग या दोन्ही दोषांमुळे जाड्यत्व, आदमान व कुष्ठ इत्यादी परिणाम उत्पन्न होतात. तसंच औपाधिकमध्ये 7 सांगितलेले आहेत. त्यामध्ये हा चार्ट लक्षात ठेवा. त्यामध्ये दोष, संपर्क आणि परिणाम दिलेला आहे. तर परपटी दोषामध्ये मातीशी संपर्क असतो आणि शरीरावर परिणाम काय दिसतो तर शरीर परपटीवर सुकते. त्यानंतर पाटीनी, पाषाणाशी संबंध आहे आणि फुटल्याप्रमाणे वेदना होतात. भेदी, जल आणि मलभेद. द्रावी, नागाशी संपर्क आहे आणि धातू शैथिल्य. मलकरी, नागाशी संपर्क आहे, दोषवर्धन. अंधकारी, वंग, अंधत्व. आणि ध्वांशी, वंगाशी संपर्क आहे, स्वर्घात होतो. त्यानंतर पारदाचे अग्राह्यत्व. ग्राह्य पारद कसा ओळखायचा तर अंतभाग नीलवर्णाची आभा असते. त्यानंतर सूर्याप्रमाणे शुभ्र, चकचकीत आणि तेजस्वी असतो. स्पर्शाला शीत असतो. वजनाला जड, चंचल, सूक्ष्म आणि घन असतो. त्यानंतर निर्लेप असणारा आणि वितळलेला चांदीप्रमाणे दिसणारा असतो. तर तुम्ही मर्क्युरी जर कधी बघितला असेल तर सोपं त्याचं एक्झाम्पल आहे थर्मोमीटर. जर तुम्ही कधी थर्मोमीटर बघितला असेल, क्लिनिकल थर्मोमीटर, तर त्यामध्ये जे आपण टेम्परेचर वाढलं कमी झालं बोलतो त्यामध्ये जे असतं लिक्विड ते मर्क्युरी असतं. तर त्यानुसार तुम्ही लक्षात ठेवा. आणि अग्राह्य पारा कसा असतो तर धुसर, पांढरट वर्णाचा, काचेच्या बाटलीला आतून चिकटणारा, कागद किंवा वस्त्राला काळसर वर्ण देणारा आणि गतीने मंद असतो. तर हे होतं पारदाचं ग्राह्य अग्राह्यत्व. नेक्स्ट पॉईंट आहे पारदाचे गुणधर्म. आता पारदाचे काय गुणधर्म आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत तर सामान्य तापमानास तो द्रव स्थितीत राहणारा एकमेव धातू आहे. लिक्विड ॲट नॉर्मल टेम्परेचर, रूम टेम्परेचर. त्यानंतर वितळलेल्या चांदीप्रमाणे चकचकीत आणि शुभ्र असतो. त्याचं रासायनिक सूत्र सांगितले Hg, मर्क्युरी. त्यानंतर त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 13.5 आहे. ॲटॉमिक नंबर 80 आहे. ॲटॉमिक वेट 200 आहे. आणि त्याचं घनत्व 12.5 ग्रॅम आहे. तर हे सर्व पॉईंट्स तुम्हाला MCQ दृष्ट्याने महत्त्वाचे आहेत. तसंच तुम्हाला ACQ सुद्धा विचारला जाऊ शकतो की पारदाचे गुणधर्म लिहा व सोबतच अजून एखादा पॉईंट विचारतील. त्यानंतर सामान्य तापमानास बाष्पीभवन होते. कोणत्याही तापमानास पाण्याचा पारदावर परिणाम होत नाही. त्यानंतर HCl या ॲसिडचा पारदावर परिणाम होत नाही. अल्कलीचा सुद्धा पारदावर परिणाम होत नाही. त्यानंतर डायल्यूट HNO3 मध्ये विरघळते व Hg2NO3 ट्वाईसमध्ये तयार होते.
सर्व धातूंशी पारदाची रासायनिक प्रक्रिया होऊन मिश्र धातू म्हणजेच अमालगम तयार होतं. तर हे सर्व होते पारदाचे गुणधर्म, त्याच्या प्रॉपर्टीज. आता पारदा संबंधित ह्या व्हिडिओचा आपला शेवटचा पॉईंट आहे, तो म्हणजे पारद अष्टमहादोष. इथे एक श्लोक दिलेला आहे, नागो वंगो मलोवन्नी चापल्यमच विषमगिरी असह्य अग्नि महादोषा निसर्गात पारदे स्थिता. तर श्लोक जर तुमचे पाठ होत असतील तर काही जे इम्पॉर्टंट श्लोक आहेत ते सर्व पाठ करा. त्यानंतर ह्याचा अर्थ पहा. रसतरंगिणी ह्या ग्रंथात पारद अष्टमहादोषाचे वर्णन आलेले आहे. त्यामध्ये 8 दोष कोणते सांगितलेत, तर नाग, वंग, मल, वनी, चापल्य, विष, गिरी आणि असहाय्य अग्नी. तर कोणत्या दोषामुळे काय परिणाम दिसतो ते सुद्धा तुम्हाला खाली दिलेलं आहे, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. नागामुळे व्रण उत्पत्ती, वंगामुळे कुष्ठ, मलामुळे जाड्य, वन्नीमुळे संताप, चापल्यामुळे बीजनाश किंवा शुक्रक्षय, विषामुळे मृत्यू, गिरीमुळे शरीरात स्फोट उत्पन्न होतो आणि असहाय्य अग्नीमुळे मोह हे लक्षण दिसतं. तर या होत्या पारद या टॉपिकबद्दल इंट्रोडक्टिव्ह नोट्स. त्यामध्ये आपण 4-5 पॉईंट कवर केलेले आहेत. अशाच प्रकारे इतर व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तसंच तुम्हाला जे टॉपिकच्या नोट्स हव्या असतील त्या चॅनलवर कमेंट करा. भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.